श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. आणि आत्ता सध्या आपल्यासोबत अनेक नवीन फॅमिली मेंबर्स जॉईन झालेले आहे, त्यांचं देखील मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज या ठिकाणी मी येणाऱ्या नागपंचमीच्या सणासाठी हा ताटावरचा रुमाल बनवलेला आहे. बघू शकता कशा पद्धतीचा हा रुमाल झालेला आहे. हा रुमाल मी कशा पद्धतीने बनवलेला आहे त्याचे सर्व प्रकारचे बारकावे आणि छोटे छोटे टिप्स मी पुढे व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा, जेणेकरून असा रुमाल तुम्हाला देखील घरच्या घरी बनवता येईल. चला तर अशा पद्धतीचा रुमाल बनवण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचं साहित्य लागते ते पहिल्यांदा बघूयात. आणि ते साहित्य तुम्ही एका नोटबुकवरती नोट डाऊन करून ठेवा, जर तुम्हाला अशा पद्धतीचा टाटावरचा रुमाल बनवायचा असेल तर, जेणेकरून रुमाल बनवण्यासाठी तुम्हाला ते इझी पडेल. तर चला बघूया कुठल्या कुठल्या वस्तू लागत आहेत. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या साईजचा रुमाल बनवायचा आहे त्या साईजचं ताट घ्यायचं आहे. तर मी हे एक मोठं ताट घेतलेलं आहे घरामधील, जेणेकरून मोठा रुमाल बनवला की तो छोट्या ताटावरती पण होतो. पण छोटा रुमाल जर बनवला तर नंतर तो मोठ्या ताटावरती होत नाही. त्याच्यामुळे शक्यतो रुमाल बनवताना मोठाच बनवायचा, जेणेकरून तो दोन्ही ताटांवरती 2 in 1 वापरण्यात येतो. तर या ठिकाणी बघू शकता साहित्यामध्ये आपल्याला पाहिजे ताट, त्याच्यानंतर कात्री, टेप आणि त्याच्यानंतर तुम्ही बघितलंच एक अस्तर, लेस. हे सगळं मी तुम्हाला स्क्रीनवरती देईलच, ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता आपल्याला कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट घ्यायचं नाही आहे. मी नेहमी सांगते, मेजरमेंटचा विषय आला की प्रत्येक गोष्ट आपल्याला अवघड वाटते. त्याच्यामुळे मी कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट या ठिकाणी तुम्हाला सांगणार नाही आहे. तर आपण हा साडीचा तुकडा घेतलेला आहे आणि तो तुकडा या ठिकाणी टेबलवरती सरळ बाजूने टाकून घेतला आणि त्याच्यानंतर एक ताट त्याच्यावरती ठेवून अशा पद्धतीने एक सर्कल कट करून घेतला. तर तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघितलं त्या पद्धतीनेच एक सर्कल तुम्हाला पण कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3.5 ते 4 इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत. तर त्या कशासाठी मी ते पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेलच. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा, जेणेकरून अशा पद्धतीचा ताटावरचा रुमाल किंवा ताटावरचं झाकण किंवा ताटावर टाकण्याचं कवर, तुम्ही याला काहीही म्हणू शकता, तर हे तुम्हाला व्यवस्थित बनवता येईल. आणि ज्या काही अशा माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना स्टिचिंगबद्दल जास्त माहीत नाही, मेजरमेंट वगैरे कसं घ्यायचं त्याबद्दलही जास्त काही आयडिया नाही, तर त्यांच्यासाठी पण हा व्हिडिओ युजफुल ठरणार आहे. कारण की या ठिकाणी मेजरमेंट मी जास्त करून तुम्हाला सांगणारच नाही, सोप्यात सोप्या पद्धतीने कसं स्टिच करता येईल ह्याच गोष्टी सांगणार आहे. तर सुरुवातीचा सर्कल तर आपण टाटाच्या थ्रू कट केलेला आहे आणि त्याच्यानंतर ही जी 4 इंचाची पट्टी आहे, तुम्हाला जर 4 इंचाचं मेजरमेंट घ्यायला जरी डिफिकल्ट वाटत असेल तर मी त्यासाठी पण तुम्हाला एक वेगळी ट्रिक सांगते. तर 4 बोटाचं अंतर घ्यायचं आहे आणि पुढे अजून 1-1, 2-2 बोट सोडायचं आहे, जेणेकरून ते मार्जिनसाठी आपल्याला लागेल. म्हणजे 4 बोटं प्लस 2 बोटं अशा पद्धतीने देखील तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. तर मी या ठिकाणी 4 इंचाचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि हे मेजरमेंट अगदी सोपं आहे. जरी तुम्हाला स्टिचिंगमधलं काहीही माहीत नसलं तरी तुम्ही टेप जर हातात घेतला तर तुम्हाला 4 इंच मेजरमेंट नक्कीच मोजता येईल. तर या ठिकाणी त्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचा आहे. अस्तर खालच्या साईडला ठेवून जो मेन फॅब्रिकवरती आपण जो सर्कल कट करून घेतला होता त्याच्याच आकारानुसार आपल्याला अस्तरवरती सर्कल कट करून घ्यायचा आहे. जसं की मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीने तो सर्कल तुम्ही देखील कट करून घ्यायचा आहे. आणि तो कट करत असताना फॅब्रिक हलू नये म्हणून मधल्या साईडला तुम्ही एक पिन सिक्युअर करून घेऊ शकता, जेणेकरून आपला कपडा अजिबातही हलणार नाही. तर या ठिकाणी आता आपण स्टिचिंग करायला घेऊयात. तर स्टिचिंग करताना सगळ्यात आधी ह्या ज्या आपण 4-4 इंचाच्या पट्ट्या कट केलेल्या आहेत त्या पट्ट्या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्या स्टार्ट आणि एंडच्या कुठल्या तरी एका बाजूला पट्टी आतमध्ये डुंबून टिप मारून घ्यायची आहे, जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्या पद्धतीने. आणि कपडा जोडते वेळी अशा पद्धतीने वरतून टॉप टिप पण देऊन घ्यायची आहे, त्याच्यामुळे फिनिशिंग छान दिसते. त्याच्यानंतर या ठिकाणी या पट्टीच्या एका साईडला अशा पद्धतीने दुमडून घेऊन टिप मारून घ्यायची आहे, किंवा तिथे तुम्ही पिको देखील करू शकता.
आणि पिको जर करणं शक्य नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची टिप देखील मारू शकता। आता या ठिकाणी माझ्याकडे पिकोची मशीन आहे, पण तरी देखील बऱ्याच जणींकडे पिकोची मशीन आणि साधी मशीन ॲट अ टाईम अवेलेबल नसते किंवा काही जणी हातावरती देखील हे स्टिच करत असतात। मग त्यांच्यासाठी कशा पद्धतीने स्टिच करायचं म्हणून मी हे तुम्हाला साध्या मशीनवरती स्टिच करून दाखवत आहे, जेणेकरून प्रत्येकीला ते करता यावं। तर त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सरळ बाजूने अशा पद्धतीने मेन कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती जी आपण पट्टी कट करून घेतलेली त्या पट्टीच्या अशा पद्धतीने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। प्लेट्स जास्तही जवळ टाकायच्या नाही, थोड्याशा लांब लांब टाकायच्या आहेत। आणि हा जो कपडा आहे तो एकदम असा सिल्की आहे, त्याच्यामुळे याच्या प्लेट्स एकदम छान पडणार आहेत। आणि 2 दिवसापूर्वी मी जे चौरंग कवर बनवलेलं तर त्याचा कपडा थोडासा वेगळा होता, त्याच्या प्लेट्स अजिबात व्यवस्थित दिसत नव्हता, त्याच्यामुळे तो मी असा स्ट्रेटच स्टिच केलेला। तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल। आणि ते व्हिडिओ जर तुम्ही आता जे कोणी आपला आता हा व्हिडिओ बघत आहे आणि आधीचे व्हिडिओ बघितले नसेल तर त्यांनी आपल्या आधीचे व्हिडिओ देखील जाऊन बघा। तर मी चॅनलवरती बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, जसं की लहान बाळाची गोधडी झालं, लॉन्ड्री बॅग झालं, त्याच्यानंतर पाय पुसणी म्हणजेच डोरमॅट, त्याच्यानंतर अजून पण मी 1-2 वस्तू तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत। कमळ आसन तुम्ही त्या चॅनलवरती जाऊन बघू शकता। आणि तशाच आता तुम्ही देखील येणाऱ्या सणांसाठी त्या वस्तू घरच्या घरी बनवू शकता। तर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। आणि मी कपडा कशा पद्धतीने पकडलेला आहे मेन, आणि प्लेट्स टाकण्यासाठी ती जी पट्टी आहे ती कशा पद्धतीने पकडलेली आहे, त्याची डायरेक्शन कशा पद्धतीची आहे, हे सगळं व्हिडिओमध्ये तुम्ही बघून तशाच पद्धतीने स्टिच करायचं आहे, जेणेकरून तुमचाही ताटावरचा रुमाल अगदी छान आणि सुरेख होईल। आणि ह्या रुमालासाठी जो मी कपडा वापरलेला आहे तो कपडा आहे माझ्या आजीच्या साडीचा, आणि मी तो कपडा घेताना प्लेन घेतलेला आहे, त्याच्यावरची डिझाईन वगैरे काहीही घेतली नाही किंवा पदराचा कपडा देखील वापरलेला नाही। असा प्लेन ज्यावेळेस आपण कपडा घेतो त्यावेळेस तयार होणारी वस्तू एकदम मार्केटसारखी दिसते आणि थोडीशी युनिक आणि हटके दिसते, त्याच्यामुळे कपडा पण सिलेक्ट करताना नीट आणि व्यवस्थित सिलेक्ट करायचा। आणि कधी कधी अवेलेबल नसेल तर कुठलाही कपडा आपल्या अवेलेबिलिटीनुसार घेतला तरी चालतो, पण माझ्याकडे होता म्हणून मी हा घेतलेला। तर या ठिकाणी बघू शकता आता आपल्याला काय करायचं आहे, अस्तर घ्यायचा आहे आणि अस्तरचा सर्कल खाली ठेवून आपण ज्या प्लेट्स मारून घेतलेला कपडा होता तो त्या अस्तरवरती खालच्या साईडने टाकायचा आहे, म्हणजे मेन जी बाजू आहे ती अस्तरवरती आली पाहिजे। आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण सर्कलला टिपा देऊन घ्यायच्या आहेत। पण ही टिप मारत असताना एक काळजी घ्यायची की खालच्या प्लेट्स आपण मारतोय त्या टिपमध्ये अडकल्या नाही पाहिजे, जेणेकरून मग आपलं डबल काम वाढत नाही। म्हणजे चुका होण्याआधीच आपण ही काळजी घ्यायची, नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं टिप मारतो आणि मग काहीतरी गुंतलेलं असतं प्लेट्स वगैरे आणि मग परत ते उसवत बसायला लागतं, त्याच्यामुळे टिप मारण्याआधीच ती काळजी घ्यायची। आणि सर्कल वरती टिप मारताना 4 बोटाचं अंतर ठेवायचं दोन्ही टिपेंमध्ये, जेणेकरून आपल्याला हे पलटी करायचं असतं त्यासाठी। तर बघू शकता या ठिकाणी मी थोडीशी जागा ठेवलेली आहे आणि तिथून अशा पद्धतीने आपलं जो रुमाल आहे तो बाहेरच्या साईडने बाहेर काढून घेतलेला आहे, म्हणजे आतल्या साईडने बाहेर काढून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर तिथे जी आपण गॅप ठेवली होती ती अशा पद्धतीने एक टिप मारून कंप्लीट करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती परत एकदा टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे, म्हणजे एक दाब टिप देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ते फिनिशिंगला खूप छान दिसतं। जसं की मार्केटमध्ये वगैरे एखादी वस्तू आपण विकत घेतो त्याच्यावरती कशा व्यवस्थित टिपा वगैरे असतात त्या पद्धतीनेच हे पण दिसतं। फक्त आपण स्टिच करताना छोट्या छोट्या ह्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं, आणि ह्या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष दिलं की आपली घरच्या घरी तयार होणारी वस्तू देखील अगदी मार्केटसारखी दिसते। तर आता मी या ठिकाणी अशा पद्धतीची एक गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे, आणि ती लेस आपल्याला आपण जी टॉप स्टिच देऊन घेतली होती त्या टॉप स्टिचच्या तिथेच सर्कलमध्ये पूर्णपणे स्टिच करून घ्यायची आहे। आणि ही स्टिच करत असताना आपल्याला म्हणजे त्या लेसच्या
एका साईडला टीप द्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला टीप द्यायला जागा ठेवायची आहे आणि 2 टिपा दिल्यानंतर ही लेस आपण हा रुमाल कितीही वेळा वॉश केला तरी पण निघत नाही आणि एक जर स्टिच दिली तर मग हा रुमाल आपण एकदा वॉश केला किंवा 2दा वॉश केला की लगेचच निघते। त्याच्यामुळे अशा पद्धतीने एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला लेसच्या 2 टिपा देऊन घ्यायची, जेणेकरून ही लेस आपली वॉश केल्यानंतर देखील निघत नाही। तर आता या ठिकाणी बघू शकता आपल्या रुमालाचा लुक कशा पद्धतीने दिसतोय। लेस लावल्यानंतर त्याला एक वेगळाच आणि छान लुक आलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही अजून तुमच्या कल्पनेनुसार वेगवेगळ्या पद्धतीचं डेकोरेशन करू शकता। पॅच वर्क करू शकता किंवा आरी वर्क करू शकता। ताटावरच्या रुमालावरती शक्यतो बरेच जण पॅच वर्क वगैरे करतात, पण मी या ठिकाणी आरी वर्क म्हणजे खूपच असं ब्रायडल आरी वर्क नाही, पण थोडक्यात थोडंसं मोती वर्क करणार आहे, जेणेकरून आपला ज्या हा रुमाल आहे त्याचा लुक अजूनही ॲट्रॅक्टिव्ह दिसेल। तर मोती वगैरे लावण्याआधी मी या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच मी कशा पद्धतीने डेकोरेशन करते। तर या ठिकाणी आपण जी पोहे खायची प्लेट असते ती प्लेट घेतलेली आणि त्या प्लेटच्या साह्याने एक सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे। मी प्लेट्स वगैरे याकरता वापरते जेणेकरून तुम्हाला हा रुमाल बनवताना एकदम इझी वाटावा आणि हा सर्कल जर मी मेजरमेंटनुसार ड्रॉ केला तर मग ते तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल आणि व्हिडिओ बघायला पण कंटाळवाणा वाटेल। त्याच्यामुळे मी प्लेट्स घेतली आणि प्लेटच्या साह्यानेच एक सर्कल ड्रॉ करून घेतला आणि त्याच्यानंतर कुठलंही मेजरमेंट न घेता सर्कलच्या मधून एक लाईन ड्रॉ केली आणि म्हणजे एक थोडक्यात सर्कलच्या मध्ये एक प्लसचं चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या प्लसच्या दोन्ही पण लाईनींपासून आपल्याला 1-1 इंच उजव्या साईडला आणि 1 इंच डाव्या साईडला अशा खुणा करून घ्यायच्या आहेत आणि त्या खुणा आपल्याला सर्कलपर्यंत जॉईन करून घ्यायच्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचं एक स्केच मिळतं आणि त्या स्केचवरतीच आपल्याला मग नंतर अशा पद्धतीची ही गोल्डन कलरची लेस स्टिच करून घ्यायची आहे। मी अशा पद्धतीने डेकोरेशन करत आहे। तुमच्या डोक्यात जर काही वेगळी कल्पना असेल तर तुम्ही तुमच्या कल्पनेनुसार स्टिच करू शकता, वेगळं डेकोरेशन करू शकता, असंही करू शकता किंवा याच्यापेक्षा सोपं इझी बऱ्याच गोष्टी आहेत डेकोरेशनमध्ये करण्यासारख्या, त्या करू शकता। किंवा मी जी साडी वापरली आहे त्या ज्या साडीचे काठ होते पर्पल कलरचे, त्या काठांचा देखील तुम्ही सर्कल ड्रॉ करून तो सर्कलचा पॅच याच्यामध्ये वापरू शकता, म्हणजे स्टिच करू शकता। ते देखील अतिशय उत्कृष्ट आणि छान दिसतं जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल किंवा कमीत कमी वेळेत जर बनवायचं असेल, कारण आता नागपंचमीला 2च दिवस राहिलेले आहेत। म्हणजे हा व्हिडिओ मी संडेला शूट केलेला आहे आणि संडेलाच एडिटिंग केलेलं आहे। आता हा अपलोड होईपर्यंत मे बी थोडासा वेळ लागेल आणि त्याच्यानंतर मग नागपंचमीला 1 किंवा 2च दिवस राहतील आणि मग जर सपोज तुम्हाला त्या सणासाठी हा रुमाल बनवायचा असेल आणि तुम्हाला घाई असेल तर तुम्ही थोडक्यात वर्क केलं तरी चालेल किंवा अजूनही भरपूर सण येणार आहेत पुढे। नंतर जर तुम्हाला हा रुमाल बनवायचा असेल तर तुम्ही अजूनही माझ्यापेक्षा छान उत्कृष्ट प्रकारचं वर्क करून रुमाल खूपच सुंदर पद्धतीने सजवू शकता, तयार करू शकता। जो रुमाल बनवलेला आहे त्याचं मी सुरुवातीला तुम्हाला थोडक्यामध्ये लुक दाखवलेलाच आहे आणि हा रुमाल एकदम ॲट्रॅक्टिव्ह तर तयार झालेलाच आहे, पण याच्यापेक्षाही जास्त ॲट्रॅक्टिव्ह आपण बनवू शकतो, पण तेवढा वेळ पण आपल्याकडे पाहिजे आणि तोच तर सध्या माझ्याकडे नाही आहे, कारण की मी माझ्या 2 लहान मुलांना बघून ह्या वस्तू वगैरे बनवत असते, कारण आता सण वगैरे जवळ येत आहे आणि या वस्तूंची तर गरज लागणार आहे। त्याच्यासाठी मग मी हे ताटावरचे रुमाल वगैरे माझ्यासाठी बनवत होते, तर मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया, जेणेकरून तुम्हाला पण याचा फायदा होईल। आणि मुलांमुळे जास्त वेळ मिळत नाही, पण जो काही वेळ मिळतो त्या वेळामध्ये मी माझ्यासाठी काही वस्तू बनवत असते, जसं वेळ मिळेल तसं, आणि त्या वस्तू बनवल्यानंतर मी तुमच्यासोबत त्या शूट करून एडिट करून शेअर करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्हाला देखील अशा पद्धतीच्या वस्तू तयार करून तुम्ही देखील त्या सणांमध्ये त्याचा वापर करू शकता।
आणि ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला बाजारामध्ये कुठेही मिळत नाही, कारण त्या हँडमेड असतात आणि त्या आपण आपल्या पद्धतीने आपल्या अंगात असलेल्या कलागुणांना वाव देऊन बनवलेल्या असतात. आणि स्वतः बनवलेल्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू ज्यावेळेस आपण वापरतो सणांच्या वेळी, त्यावेळेसचा जो आनंद असतो ना तो खूप वेगळा असतो. तो विकतच्या वस्तूमध्ये नाही मिळणार आपल्याला. आणि तोच आनंद आपल्याला स्वतः बनवलेल्या वस्तूंमध्ये मिळत असतो. म्हणजे मला तरी खूप आनंद होतो ज्यावेळेस मी एखादी वस्तू स्वतः बनवते आणि ती स्वतः बनवलेली वस्तू एखाद्या कार्यक्रमासाठी वापरते किंवा एखाद्या सणासाठी वापरते, किंवा सणांच्याच वस्तू नाही तर दुसऱ्या कुठल्याही घरगुती ज्या वस्तू असतात, टाकाऊपासून टिकाऊ झालं किंवा अजून भरपूर काही गोष्टी आहेत की ज्या आपण घरच्या घरी जर बनवल्या ना तर त्यांचा जो मिळणारा आनंद असतो ना, म्हणजे त्या वस्तूंपासून मिळणारा जो आनंद असतो ना तो खूप वेगळा असतो. आता प्रत्येकाचं मत हे वेगवेगळं असेल. मी माझ्या मनातल्या गोष्टी माझ्या व्लॉग थ्रू, माझ्या व्हिडिओ थ्रू तुमच्यासोबत शेअर करत असते आणि प्रत्येक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत मांडत असते. तर या ठिकाणी गप्पा मारता मारता सर्कलच्या आतमधील जे लेस वर्क होतं ते आपलं कंप्लीट झालेलं आहे आणि ते इझी आहे. फक्त आपल्याला ज्या लाईन ड्रॉ केल्या होत्या त्या लाईनवरती अशा पद्धतीने लेस जॉईन करून घ्यायच्या आहेत, म्हणजे लेसला टिपा मारून घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यानंतर बाहेरच्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने लेसचा सर्कल करून घ्यायचा आहे आणि ह्या प्रत्येक लेसला डबल टिप देऊन घ्यायची आहे. आता डबल टिप मी नंतर देऊन घेईल, कारण की आत्ता जर देत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला पण बघायला कंटाळवाणा वाटेल. त्याच्यामुळे मी पुढची डायरेक्टली तुम्हाला प्रोसेस दाखवते. तर या ठिकाणी हे जे टिकली मणी वगैरे ज्या आहेत ते घ्यायचे आहेत. थोडक्यात आपण ब्लाऊजसाठी वगैरे आरीवर्कला जे मटेरियल वापरतो त्यातलं मटेरियल आपण या ठिकाणी यूज करू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला खूप असं ब्रायडल आरीवर्क नाही करायचं, पण थोडक्यामध्ये मोती वगैरे किंवा मणी वगैरे जर लावले ना, आपलं जे हे ताटावरचं रुमाल आहे ते अजूनच ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. त्याच्यासाठी या ठिकाणी मी टिकली आणि व्हाईट कलरचा मोती घेतलेला आहे. हे जे वर्क आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहेत व्हाईट कलरचे मोती, त्याच्यानंतर टिकली गोल्डन कलरचे असेल तरी चालेल, कुठलीही टिकली, आणि त्याच्यानंतर एक सुई जी की ज्या व्हाईट कलरच्या मण्यातून जाईल अशी पातळ सुई, आणि त्याच्यानंतर दोरा. सुरुवातीला बघू शकता मी टिकली घेतलेली आहे, त्याच्यानंतर मोती घेतलेला आहे आणि मोतीवरच्या बाजूला थोडंसं सरकवून आपल्याला टिकलीमधून सुई खालच्या साईडने बाहेर काढायची आहे. अशा पद्धतीने हे सगळे मोती आपल्याला या ठिकाणी मिडलचा जो सर्कल आहे त्यामध्ये लावून घ्यायचे आहेत. आणि जो मिडलला मी सर्कल छोटासा केलेला आहे तो सर्कल न करता तुम्ही जो आपण प्लीट्सच्या बाजूला लेस लावून घेतलेला आहे त्या मोठ्या सर्कलमध्ये देखील अशा पद्धतीचं पूर्ण लेस वर्क करून त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे मोती वगैरे लावू शकता. पण मी अशा पद्धतीने केलं कारण की मला सिंपल सोबर आणि सुटसुटीत कुठलीही वस्तू किंवा कुठल्याही गोष्टी आवडतात. त्याच्यामुळे मी मोठ्या सर्कलमध्ये पूर्ण हे लेस वर्क आणि मनी वर्क न करता अशा पद्धतीने आतल्या साईडने छोटंसं सर्कल आणि त्याच्यामध्ये लेस वर्क आणि या ठिकाणी मोती वर्क करून घेत आहे, जेणेकरून ते मध्ये आपण जसे आधीचे रुमाल बघितले असतील तुम्ही बऱ्याच वेळा, म्हणजे पूर्वी जे रुमाल यायचे त्या रुमालमध्ये कसं मधल्या साईडला एक छोटासा पॅच वगैरे असायचा, त्या पद्धतीनेच फक्त थोडंसं काहीतरी लेटेस्ट युनिक आणि थोडंसं हटके बनवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण एफर्ट्स घेतले कुठल्याही कामात किंवा कुठल्याही गोष्टीत तर आपली जी वस्तू असो गोष्ट असो जी बनवून होते ना ती काहीतरी युनिक आणि वेगळी बनवून होते. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट करताना थोडासा त्याला एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न करायचा. आत्तापर्यंत आपण भरपूर ताटावरचे रुमाल वगैरे बघितले असतील, पण हा जो आपण ताटावरचा रुमाल बनवत आहोत तो थोडासा एक वेगळ्या पद्धतीचा बनवत आहोत. त्याला जसं की ब्लाऊजवरती आरीवर्क वगैरे येतं किंवा ड्रेसवरती वगैरे आजकाल आरीवर्क वगैरे करतात त्या पद्धतीचंच
वर्क थोडक्यात आपण ह्या ताटावरच्या रुमालावरती करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही याच्यावरती अजून छान पद्धतीने वर्क करू शकता माझ्यापेक्षाही. पण तुम्हाला तर माहीतच आहे, मी छोट्या छोट्या मुलांना बघून माझा ताटावरचा रुमाल बनवलेला आहे. त्याच्यामुळे मला जसं शक्य होतं, जेवढा वेळ होता त्यानुसार मी या ठिकाणी वर्क केलेलं आहे. तर हा रुमाल बघून तुम्हाला आयडिया आल्याच असतील, त्याच्यामुळे तुम्ही त्या आयडिया घेऊन अजून तुमचे एफर्ट्स त्यामध्ये मिक्स करून तुम्ही अजूनही याच्यापेक्षा छान ॲट्रॅक्टिव्ह रुमाल नक्कीच तयार करू शकता. आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने घरातीलच साडीच्या तुकड्यापासून किंवा तुमच्या घरामध्ये ब्लाऊजचा पीस असेल एखादा की जो आपण स्टिच केलेला नाही आणि तो थोडासा ॲट्रॅक्टिव्ह दिसतोय, त्यापासून देखील आपण अशाच पद्धतीचं हे ताटावरचं रुमाल बनवू शकतो. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हा रुमाल. आणि मी या रुमालावरती जास्त मणी किंवा अजून जास्त टिकली वर्क, मणी वर्क का केलं नाही त्याचं कारणही तुम्हाला सांगते. कारण की जसं जसं आपण हा रुमाल पुढे वापरू तसं तसं त्याला वॉश पण करणार आहोत. आणि ज्यावेळेस टिकली, मणी किंवा अजून वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात त्यावेळेस मग ते वॉश केल्यानंतर परत खराबही होतात कालांतराने. त्याच्यामुळे मग मी याच्यामध्ये थोडेसेच मणी वापरलेले आहे, जेणेकरून तेवढे मणी जरी खराब झाले तर ते आपण काढून टाकून परत त्या जागी दुसरं वर्क करू शकतो तेवढं छोटंसं. त्यासाठी मी याच्यावरती अगदी थोडंसंच वर्क केलेलं आहे, टिकली मणी वर्क. बाकी जर आपण ब्लाऊज वगैरे असतील ब्रायडल किंवा लग्नातले तर त्याच्यावर वर्क करू शकतो, कारण ते आपण सारखे सारखे वापरत नाही. पण ह्या ज्या गोष्टी असतात ताटावरचे रुमाल वगैरे आपण नैवेद्याच्या ताटावरती वगैरे वापरतो, त्याच्यामध्ये हळदी कुंकाचा करंडा वगैरे पण असतो आणि मग त्यावेळेस ते थोडंसं मेसी होतं आणि मग ते आपल्याला वॉश करायलाच लागतं. आणि वॉश केल्यानंतर मग त्या गोष्टी परत खराब होतात. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट करताना पुढचा विचार करूनच करायचं, जेणेकरून आपली एफर्ट्स मेहनत वाया जात नाही. तर या ठिकाणी रुमालाबद्दलची माहिती सांगता सांगता किंवा स्टेप्स सांगता सांगता गप्पा मारता मारता अशा पद्धतीने आपला रुमाल झटकीपट बनवून तयार झालेला आहे, बघू शकता. तर तुम्हाला आवडला ना हा रुमाल? आणि तुम्हाला जर हा आपला रुमाल आवडला असेल तर नक्की तुम्ही ट्राय करा असा रुमाल स्टिच करण्याचा. तुम्हालाही नक्की असा रुमाल स्टिच करता येईल याची गॅरंटी मी देते. तर बघू शकता आपल्या रुमालाचा फायनल लुक अशा पद्धतीने दिसतोय. व्हिडिओच्या स्टार्टिंगला पण मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा फायनल लुक थोडक्यात दाखवत असते, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं की मी आज काय बनवणार आहे. आणि मी आपल्या चॅनलवरती फक्त टाकाऊपासून टिकाऊ वस्तू किंवा सजावटीसाठीच्या वस्तूच नाही तर आपले डेली व्लॉग पण अपलोड करत असते, ते पण तुम्ही नक्की बघत जावा.